सांगलीमध्ये एमआयएम पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक संपन्न. 30पेक्षा जास्त इच्छुकांची उमेदवारी मागणी. समविचारी पक्षांना सोबत घेऊन सांगली महापालिकेवर झेंडा फडकवणार महाराष्ट्र सहसचिव शफीउल्ला काझी. एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शफीउल्ला काझी यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक घेतली आणि यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव शाहिद शेख, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक प्रमुख हाजी शाहिद अहमद पिरजादे, मोहतसीन सिद्दीकी, मजहर कुरेशी, मौलाना इर्शाद शेख, अरकान बेग, जमीर नदाब, हाफिज नावेद मोमीन यांच्यासह इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते. यावेळी एमआयएम पक्षाचे इच्छुक असलेले उमेदवार यांना मागणी अर्ज वाटप करण्यात आले. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष ताकदीनं उतरणार असून असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्याही सभा लागणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र राज्य सहसचिव यांनी दिली आहे. त्याचबरोबर सांगलीतून 10 ते 15 तसेच मिरज शहरातून 15 इच्छुक उमेदवारांनी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी मागणी केलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील विरोधामध्ये 3 पक्ष असून समविचारी पक्षाने घेऊन एमआयएम ही निवडणूक लढवणार आहे आणि महापालिकेवर एमआयएमचा झेंडा फडकवणार असल्याची माहिती यावेळी शफीउल्ला काझी यांनी दिली आहे. मी शफीउल्ला काझी, महाराष्ट्र सहसचिव, एमआयएम पक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या अनुषंगाने आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज कार्यकर्ता बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संबोधित करण्यासाठी आलेलो आहे. संबोधित करत म्हणजे इथला आढावा, या ठिकाणी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष हा किती वार्ड लढणार, किती जागा देणार, या पूर्ण आढावा घेतल्यानंतर पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जाहीर करणार. आणि आज एक आश्वासन या ठिकाणी आपल्या माध्यमातून देऊ शकतो की 2017 मध्ये जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या यशानंतर आज बऱ्यापैकी वातावरण एमआयएम पक्षाला मिरज, सांगली आणि कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण आहे. आमची या ठिकाणी असणारी ग्राउंडवरची जी टीम आहे अत्यंत चांगलं काम करते. पूर्ण ताकदीने एमआयएम पक्ष हा सांगली मिरज कुपवाडच्या महानगरपालिकेमध्ये इलेक्शन लढणार, जागा लढवणार आणि एमआयएमचा झेंडा हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या त्या महानगरपालिकेवरती नक्कीच फडकवणार. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला एमआयएम पक्षाची ताकदी कळेल. या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाचे सुप्रीमो बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्याही सभांचं नियोजन लावण्यात येईल. या ठिकाणच्या सर्व जनतेलाही आव्हान या माध्यमातून करू शकतो की बाबा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एमआयएम पक्षाच्या आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या संविधानिक विचाराला प्रेरित होऊन एमआयएम पक्षामध्ये सामील व्हावं असंही आपल्या माध्यमातून आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत साधारण मिरज, सांगली आणि कुपवाड या शहरामध्ये आतापर्यंत मिरजमध्ये 15 इच्छुक फॉर्म झालेले आहेत. सांगलीच्या अनुषंगाने जर बघितलं तर टोटल आतापर्यंत 10 ते 15 त्या ठिकाणी इच्छुक फॉर्म गेलेले आहेत. अजूनही मागणी भरपूर प्रमाणामध्ये आहे. अजून 2 ते 3 दिवस, कारण निवडणुकीचा जो याची प्रक्रिया ती जाहीर झालेली आहे. ती 15 जानेवारीला निवडणुका आहेत. 30 डिसेंबर पर्यंत आपल्याला नामनिर्देश पत्र हे सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्या तारखेपर्यंत सुद्धा इच्छुकांची आमच्याकडे रीग लागणार आहे, हे 100% आहे. यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा, पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सर्वात प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. पॅराशूट्स असे बऱ्यापैकी आमच्या संपर्कात आहेत, परंतु न्याय एमआयएम पक्ष ही प्रत्येक ओवैसी साहेबांची एक ध्येय धोरण आहे की प्रत्येक तरुणामध्ये एक नेता, एक नेतृत्व गुण निर्माण व्हायला पाहिजे. तुमच्यापैकी एक कुणीतरी नेता व्हायला पाहिजे. त्यामुळे एमआयएम पक्षामध्ये प्रामुख्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देणार. आणि ज्या ठिकाणी संघटन जर आपल्याला करायचं असेल तर काही पॅराशूट लोकांना पण याच्यामध्ये एंट्री देऊन इलेक्शन मजबूतीने लढणार. पूर्ण ताकदीनिशी सांगली मिरज कुपवाड या शहरामध्ये एमआयएम पक्ष हा ताकदीने लढणार. आज एमआयएम. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.